सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। सुशीला होता सासुरवास, सुशीला नाही सुशीला नाही काय सोशीला होता सासुरवास। स्वसलाय ना, खूप स्वसलाय, एक जणाचा नाही बहुतांचा बहुदिवस। कुणासाठी? नवऱ्यासाठी। नवऱ्याचं का कमी केलंय का? बहुकामे पुरविला सोस। काम नावाचा नवरा आहे ना आपला, बरोबर आहे का नाही? त्याचं बी लय करून बघितलं महाराज, पण जमलं नाही। आता उदास आपुल्या त्या जवळी विठ्ठल रखुमाई, जवळी विठ्ठल रखुमाई। लय जणाचं करून बघितलं, ह्या काम नावाचा भ्रतार हा नवराच एवढा खतरनाक नवरा आहे महाराज की हे काही हातात येत नाही। आणि बाईचं एकच म्हणणं आहे, काय? नवरा हातात आला पाहिजे। आणि खतरनाक काम आहे महाराज, ही बाईच एवढी खतरनाक आहे कल्पना की हिचं म्हणणं काय, ही माहेराला बी जाऊ देत नाही। पहिला काळ होता, बरोबर आहे का नाही? बाईचं म्हणणं एकच, माईकड जर हे गेलं नवरा, थोडा बी माईकड बघायला लागला की ही दमच काढीत नाही महाराज, चवताळू चवताळूच अंगावर जाती। खतरनाक बाई महाराज। लई प्रयत्न केले, अनेक प्रयत्न करून बघितले, पण काही जमाना महाराज, बरोबर आहे का नाही? मग आता मला उत्तर द्या, माझ्याकडे लक्ष द्या आणि मला सरळ सरळ उत्तर देऊन एक वाक्यात उत्तर द्या। नवरा अनेक प्रयत्न करून मुठीत येत नाही, लेकरं झाले म्हणजे बाईचं नान्न पक्क झालंय का? खरं सांगा, पटकन बोला। लेकरं झाले म्हणजे बाईचं नान्न पक्क होतंय का? होत नाही महाराज। नवरा हातात आला पाहिजे, मग बाकीचे धडे शिकविता येतात, बरोबर आहे का? नवराच हातात यायला तयार नाही तर लेकरं झाल्यावर बाईचं नान्न पक्क होत नाही। बरं, ह्या नवऱ्याच्या तरी काय कमी केलंय का? नवऱ्यासाठी बी जीवाचं रान केलं महाराज। मी दुपारी बोलून गेलो म्हणून मोजके लोक होते, बाईंचा का कमी त्याग आहे का? सांगा बरं महाराज, कमी त्याग आहे? डोकं तिचं आहे पण केस नवऱ्याच्या नावाचे आहेत महाराज। भांगातला शेंदूर नवऱ्याच्या नावाचा आहे, कपाळ तिचं आहे, कपाळाचं कुंकू नवऱ्याच्या नावाचं आहे। हे नाक तिचं आहे पण नाकातली नथनी नवऱ्याच्या नावाची, बरोबर आहे का? कुणाच्या नावाची? नवऱ्याच्या। नवऱ्याच्या नावाची महाराज। कान तिचे आहेत पण कानातले झुमके, कानातले झुंबर हे नवऱ्याच्या नावाचे आहेत। गळा तिचा आहे पण गळ्यातलं मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं आहे। हात तिचे आहेत पण हातातल्या बांगड्या नवऱ्याच्या नावाच्या आहेत, कमी त्याग आहे? पाय तिचे आहेत पण पायातले पैंजण, पायातले चैन हे नवऱ्याच्या नावाचे आहेत। बोट तिचे आहेत पायाचे पण बोटातले जोडवे नवऱ्याच्या नावाचे आहेत, कमी? नवऱ्यासाठी अनेक गोष्टी करून बघितल्या पण नवराच खुश होत नाही, नवराच समाधानी होत नाही। मग आता नान्न बी पक्क होत नाही गुरुजी, आता नवराच नीट बघत नाही, नान्न बी पक्क होत नाही। मग आता याला एकच पर्याय, काय? आपुल्या माहेरा जाईन मी आता नवरा नीट सांभाळत नाही म्हणल्यावर कुठं जा? चला 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 चला, माहेराला जायचं आपल्याला। त्या जगाच्या मालकाला भेटायला माहेर पंढरपूर आहे आपलं। आपुल्या माहेरा जाईन मी टाळी, आपुल्या माहेरा गुरुजीच्या भरत महाराजाच्या तालात टाळी आली पाहिजे।
असल्यासारखं वाटायलंय. आता मंदिर बंद असलं तर हे आपलं पंढरपूर आहे. चला जय हो. निरोपया संत निरोपया संत सुख दुःख माझे ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी ऐकिले कानी सुख दुःख माझे ऐकिले कानी ऐकिले कानी. ऐकिले कानी जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा जोरदार. हे आनंद भेटेन का संसारात सांगा बरं. ह्या का तिकडे येतो मी तुमच्या पाया पडतो तसं बोल जा मोकळ्या मानानं. का येऊ तिकडे पटांगणात असं हा? आपण काही विचारलं ना खाल्ले असे करते. मला एक जण उगच असा करायचा. मला वाटायचं त्याला लय कीर्तन कळत आहे. मी सगळं कीर्तन त्याच्या बघून केलं. कीर्तन झाले लोकांना म्हणलं त्या माणसाचा लय अभ्यास आहे. म्हणले त्याला ऐकू येत नाही. कसं हाणून कसं घ्यावं सांगा. आता सांगा बरं. कीर्तनला गेलो तर आम्ही हे तिकडं त्या कर्नाटक मध्ये हे औदुंबर आपले सरपंच होते सोबत नंदू शेठ होते. विचारा त्यांना. तिकडे ते कीर्तन होतं ते कर्नाटक मध्ये इकडे कोणतं तरी गाव होतं. आम्ही गेलो तर तिथं गेल्या गेल्या एक जण त्या घरी नेला आम्हाला. घडलेली घटना ह्याच्यात माई शेपटला बड बोलत नाही मी खरं सांगायला लागलं. काव नंदू भाऊ बरोबर आहे का. तिकडे कोणतं तरी गाव होतं ते का आता मला आठवण आहे नेमकं. आम्ही दोघं तिघे इथून गेलो होतो. गेल्या गेल्या त्या घरी नेला आम्हाला महाराजांनी. घरी गेल्या गेल्या तिथं मी मोठा माणूस असे कपडे कडप वगैरे दिसल्यामुळे मोठा माणूस असल्यामुळे मी राम राम घातला. म्हणलं राम राम. मला म्हणला आ मी म्हणलं राम राम. हो आता जेवलो. अरा म्हणलं ह्याचा तर डायनामा गेला दिसायला लागला. म्हणलं काय करायचं आपल्याला. कीर्तन संपलं. म्हणलं मग मुक्कामाची अवस्था म्हणले त्या बाबाच्या इथं. नग 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 म्हणलं मी मंडपात झोपतो तिथं नका नाही. आचाला मला ते झोपलं आणि त्याच्या पलंगा शेजारी माझा पलंग टाकला. मला फुल रेंज आली झोपीला 2 वाजता आणि ह्याला जागा आली. मग ह्या बिड्या कुठे आहेत. म्हणलं मला काय माहिती ह्या बिड्या कुठे आहेत. आणि माझ्याजवळ आलाय. कोण आहे कोण आहे कोण आहे. मला असं कोणी पडलं तुला काय करायचंय. महाराज आहेत का. म्हणलं नाही पोतराज आहे. तुला दिसना होय महाराज. आम्ही आणला महाराज इथं कशाला आलात. म्हणलं ही ज्वारी काढाय घेतली गुती इकडे दुसरा काय धंदा आहे. आम्ही कीर्तन आला. तुम्हाला येतं कीर्तन. मी म्हणलं येतंय कामापुरतं येतंय. महाराज मी म्हणलं काय लईच कवळा दिसाय आहे का. काय गरज आहे का. म्हणलं तुही पोरगी मला द्यायची का. मग तुला कमन ताण द्यायलास पडू दे सकाळ पसतो महाराज उगाच. महाराज मी म्हणलं काय लेकरं बाळ खुशाल आहेत का. म्हणलं खुशाल आहेत सगळे खुशाल आहेत एकदम व्यवस्थित आहे. बरोबर लेकरं बाळ खुशाल आहेत. म्हणलं खुशाल आहेत. मला सांगा तुमचं लग्न वगैरे झालं का. आता लेकरं खुशाल आहेत लोकांची इकत आणली लेकरं. मी काय महाराज काय करावा सांगा. आता काय रातच पळून जावत होतं पण माझं नारळण पाकिट राहिलं होतं मग बसलो. काय करावं सांगा बरं. विनोद सोडून द्या. तुम्हाला ती लागत ती तेवढी झालं रे म्हणून टाकावं लागतंय थोडंफार. नाही तर माझी इच्छा नाही मुळातच. पण कसं आहे ती घर की मुर्गी दाल बराबर होऊ नये. बरोबर आहे का नाही. हे अशातला प्रकार आहे. मुद्दा काय की माहेरातल्या सासरमधल्या सगळ्या लोकांचं केलं का नाही सांगा बरं महाराज. सोशीला होता सासूरवाज उबगले सासरी आता मज माहेराशी न्यावो. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पायावो. पाया पडले ना महाराज. बरोबर आहे का नाही. किती कामाच्या मनधरण्या करायच्या महाराज. किती कामाच्या मनधरण्या केल्या. काम एवढा खतरनाक माणूस आहे महाराज. ज्ञानोबराय म्हणतात महाराज भोगी काम वाढे इंद्रिय आगीशी हक्क हाक चढे. ज्ञानोबराय म्हणतात खाखा काचे तोंडे खाका ते ठेले. अहो विषय सेविता कोण तृप्त झाला. हा इंधने निमाला अग्नी कोठे. अहो किती सरपण टाकलं म्हणजे आग विजन सांगा बरं. राखेल टाकून आग विजत असती. तसं कामाच्या कितीही मनधरण्या करा त्याच्या कितीही इच्छा पूर्ण करा काम
पूर्ण होतच नाही महाराज. उगत बोलू नाही पण उगच मला सरळ सरळ सांगा, दान करायला कळल. किती पैसे दिले मध्ये बापू माघारी येतील आता? कळायले का बोलणं माझं? हा, लक्षात आलंय का? पण तुमच्या पाटील लक्षात आलंय का? लाखानं बी कोटीनं बी पैसा वाटला तरी बापू माघारी येतील. ही कामानं केलेले कुटाने आहेत महाराज. कायम स्वरूपी हातात डांबरण कोळसा घेऊन फिरत आहे महाराज. ही खतरनाक माणूस आहे महाराज, खूप खतरनाक आहे. चांगल्या चांगल्याची जिरविली महाराज कुणी? ह्या कामानं महाराज. अहो कामाजी कोतू आली आने नाडीले बहुतासी. नवरा आपला काम. हे हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी. हे जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. हे क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार मायबाप जोहार मी तो कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार मी तो कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार मी तो कायापुरीचा. जोहार जोहार मी तो कायापुरीचा. अहो तुम्ही आम्ही चिल्लर माणसं. या कामानं या अर्जुनानं भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला होता महाराज. भगवान परमात्म्याला अर्जुनानं सांगितलं, अर्जुन देवा काम जर एवढा खतरनाक आहे तर त्याचा पत्ता सांग बरं मला. हा, त्याचा पत्ता मला एकदा सांग. ते काम कुठे येते? जातो एक रट्ट्यातच मारून येतो म्हणजे. अर्जुन काय सामान्य होता का महाराज? फक्त ती राहायला कुठे हे सांग मला. तो काम राहायला कुठे हे मला सांग. देवानं सांगितलं अर्जुना पत्ता सांगतो पण लक्षात ठेव, ही कामान क्रोध ही केंद्रातली विरोधीने येते. कुठली सरपंच? केंद्रातली विरोधीने येते. लक्षात ठेव. पत्ता सांगायला काही नाही पण या केंद्रातल्या नेत्याने चांगल्या चांगल्याची जिरविली महाराज. म्हणले कोणाची? ही ऐक यादी म्हणले. नानोबराय म्हणले कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताशी. हा कोतवाल आहे महाराज. कोतवालाचं काय काम? जोहर पटील पटील बाजी चाहुडी चला न हो काजी चाहुडी चला न हो. जमलं का नाही? आणि मग असलं येत नाही काय? मग कसलं बी जमतंय महाराज. अहो कोतवालानं काम केलं काय? नाडीले बहुताशी. कुणा कुणाचा काटा कुणा कुणाचा काढला? इकडे लक्ष द्या. हरी हराची आबरू घेतो भय नाही त्यासी. चांगल्या चांगल्याची जिरविते महाराज. कोण? ओ कोण? काम. काम चांगल्या चांगल्याची जिरवितोय. आधी पुढचं ऐका. जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. जमदाग्नी दुर्वास ह्या चांगल्या चांगल्याचं वाटुळ केलंय. तिथं भरत महाराजांसाठी महाराजाची काय गोष्ट आहे महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे कामा वारी आणि आळस घरी कर्मी नाही. याला बाजूला काढवा पाहिलं. ही खतरनाक माणूस आहे म्हणली. ही काम सामान्य नाही. यानं चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय महाराज. असला हा खतरनाक काम आहे. मग आता मला उत्तर द्या. मला एक सरळ सरळ सांगा. याच्या अनेक मनधरण्या करून बघितल्या. अनेक भोगी काम वाढे. याच्या इच्छा पूर्ण करायला जातो ही वाढत चलतोय महाराज. ही असलो खतरनाक आहे. त्याच्या मनासारखं केलं की वाढत चलतोय. बरं का भरत महाराज? लक्ष द्यायला लागले का? म्हणून त्याच्या मनाप्रमाणे आपण चालायचं नाही महाराज. तुकोबराय म्हणले इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ते आमच्या ताब्यात आहे, आम्ही त्याच्या ताब्यात नाहीत महाराज. काम क्रोध बंदी खाणी आणि तुका म्हणे दिले दोन्ही. चांगल्या चांगल्याची फजिती कुणी केली? ह्या कामानं केली. मग आता याचं लय करून बघितलं. आता ही जर ऐकतच नाही, किती बी केलं तरी हातावरच येत नाही, सुखासुखी नांदूच देत नाही. मग आता एकच पर्याय. आपुल्या माहेरा जाईन मी आता. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला.
माहेरा असं. जाईन मी आता टाळ, हा 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 टाळी. बोल्या नाराज बसू माहेरा नका, फ्रेश जाईन मी कंटाळा आलाय का? नाही ना काही? जाईन मी आता. कवर ना दिला गा हे नीट सांभाळीनाच गेले तर काय करावं महाराज? जाईन मी आता. निरोपया संता हाती आला वा दाजी वा. निरुपया संत हा, गुरुजी. हाती आला सुख दुःख माझे ऐकले काने सुख दुःख माझे ऐकले निरुपया संता. म्हणा म्हणा ज्याला येते त्यांना म्हणा. निरुपया संता. एक चरण तर पाठ आहे. सुख माझे ऐकले दुःख माझे ऐकले क्या बात आहे वा. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. किती गोड म्हणलं बघावं. हे बी सांगायची वेळ येते म्हणले ह्याच्यापेक्षा अजून काय दुर्दैव पाहिजे सांगा. आता हे नीट नांदू देत नाहीत म्हणले. आपुल्या माहेरा जाईन मी आता. ते आमच्या कुलकर्णी काकाच्या लक्षात येईल. परमपूज्य माधव बुवा मगर होऊन गेले महाराज. बरोबर आहे. सूरज खेडकर ते म्हणायचे काय, माणसानं खाऊन लोळावं हाणून पळावं. काय म्हणायचे? खाऊन लोळावं, जेवून लोळावं आणि हाणून पळावं. जेवण लोळायचं, मोकळं लोळायचं नाही. आणि एखाद्यानं हाणलं तर पळून जायचं. काय त्याला बरोबर आहे का नाही? तसं आता ही नीट सांभाळण्यात गेलेत म्हणले आपलं निघून जायचं. हे माहेरात आपलं माहेराला कसं असतंय महाराज. माहेराला बी महिला मंडळ नीट आहे का? आंबट व्हायले का? आंबट व्हायले का? नाही नाही नाही. माहेराला बी निघून जायचं म्हणल्यावर सासरपेक्षा माहेर बी खतरनाक असावं लागतं रणवरे दादा. बरोबर आहे का? हा. तिकडला माहेरा माहेरचे नुसते खाकरले खोकलले. श्रीमंत जर असले ते जर खोकलले तरी सासरचे गार होते महाराज. ही माहेर काय सामान्य आहे का महाराज? आपलं माहेर कोणतं आहे गुरुजी महाराज? माझे माहेर पंढरी 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 असं क्या बात आहे. चला माहेराला चला. क्या बात आहे. माझे टाळीला कटा. माहेर माझे 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 हरी चलो पंढरपूर चलो. माझे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरी आहे भीवरे चातिरी आहे भीवरे चातिरी माझे माहेर
आपलं माहेर पंढरपूर आहे. माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तिरी. क्या बात है. पंडित भीमसेन दादा जोशीने गायलेला भीमरेच्या तिरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण आपलं माहेर पंढरपूर आहे. चंद्रभागा, आपली बहीण चंद्रभागा आहे. हा. माझी बहीण आणि आपला बंधू पुंडलिक आहे. चंद्रभागा. ही काय कच्ची माणसं आहेत का महाराज? बहीण त्याच्यामुळे सासरची अशी चळचळ कापत येत नाही. ही का म्हणतो तेव्हा कशी काय बहीण बहीण माझी बहीण म्हणाय, चंद्रभागा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. माझे माहेर पंढरी. सगळे म्हणा हा. माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी आहे भीमरेच्या तिरी, आहे भीमरेच्या तिरी, आहे भीमरेच्या तिरी. माझे माहेर पंढरी. चुकाले का? आहे भिवाऱ्याच्या तिरी. हा. 2 कप चहा पाहिजे का? लक्षात घ्या, विनोद सोडून द्या. किती गोड म्हणलं सांगा बरं मला. हे पंडित भीमसेन दादांनी गायलेलं. आवाजाचा बादशाह होऊन गेला महाराज. तसा आवाज होईल का पुन्हा? आपल्याला यार देतात महाराज. आणि तू कामाने माझे करीत तू कामाने माझे अर्धतेत ना गवळणी पंक्तीत बघावं. पंक्तीत आता मी असे पंक्तीत धरतेत ना. आणि अरे रावणा गप खाई रे खात्यात रामाच्या नावाचं गातीत रावणाचं महाराज. तिकडे श्लोक असतात काही. आणि अरे रावण म्याला गप ना खाऊ दे ना. मी शेजारी बसलो होतो. मला महाराज आहेस ना. पंक्ती श्लोक शिलोक श्लोक नाही शिलोक. पंक्ती शिलोक नाही म्हणायचं आणि कुठं म्हणायचं. अरे खाऊ दे ना म्हणलं. उठलं माईक तरी गेलं. मारे रावणा. मी बी उठलो राग आला त्या जवळ गेला. म्हणलं बोल रे कुंभकर्णा. तो मला राज्य गंभीर केले. म्हणलं तू ह्या काय बापाचे गेले. कुणी जाईल कुठाने करायचे गारडत येत महाराज. आवाज असा होता असा महाराज. बरोबर आहे का नाही महाराज? आमच्या गुरुजीसाठी एकदा टाळ्या वाहू द्या. जोरदार टाळ्या वाहू द्या. पंडित भीमसेन दादांचा एक ओझरत सांगतो. भिवंडीला कार्यक्रम ठेवला होता महाराज. भिवंडीला दादा रणवीर सर तुम्हाला सांगतो. आणि कार्यक्रम ठेवल्याच्या नंतर तिथे एका पत्रकारानं भीमसेन जोशीला प्रश्न विचारला. बोले भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, ये बिना देखते भी अगर आते हैं और प्रोग्राम शुरू करते हैं, ये कैसे? लक्षात घ्या. बोले भीमसेन जी, जब आप किसी महफिल में आते हैं तब कौन हारमोनियम छेड़ रहा है, कौन तबला बजा रहा है, ये बिना देखते भी अगर आते हैं और प्रोग्राम शुरू करते हैं, ये कैसे? भीमसेन जी बोले मेरी बैठक मजबूत है. बैठक तशी असावं लागते महाराज. बैठक जर चांगली असेल तर कुठल्या गोष्टीची अडचण आहे का? विषय सोडून द्या. आपलं माहेर कोण? आपली बहीण हा, आपला भाऊ पुंडलिक, आपले मायबाप विठ्ठल रुक्माई हे आपले मायबाप आहेत महाराज. लक्षात घ्या. तेव्हा आपला बाप आहे महाराज. हो जगाचा बाप आहे तुमचा, सगळ्या माकड्याचा सगळ्याचा बाप. सोपी गोष्ट आहे ही. साधारण बाप आहे. विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल विठ्ठल नाही होत तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि विठ्ठल विठ्ठल नाही
तुका म्हणे आता जाई दुसरे. आणि मग काय शंकर महाराज कसे आहेत काय वने महाराज तुम्हाला मग? विठ्ठल बाप माय चुलता. कसली सत्ता आहे महाराज? सामान्य सत्ता आहे? वेळावेळी सरळ म्हणतो जगदाकारी झाली सत्ता. सोपे अहो संपूर्ण विश्वावर ह्या मायबापाची सत्ता आहे म्हणून ही का म्हण ही चिल्लर ही नावरे काय करतात महाराज? पण त्याला सासर खतरनाक पाहिजे बरं का. ही चिल्लर सासर असले हे माहेरचे माणसं सासऱ्याच्या पुढे तसलं जमत नाही. मग मग गपचिप तिथं मग पळून जायचे आणि माहेराला निघून जाईन असलं नाहीच. बरं ह्याच्यात एक गोंधळ आहे गुरुजी अजून काय. ह्याला माहिती नांदायचं नाही मग पळून जायचं. बरोबर आहे का नाही? जाऊन जाऊन कुठं जाणार आहे? मला 1 मिनिट सगळ्यांना उत्तर द्यायचं. काही कटाळा आल्यावर व्हायला का? खरं सांगा कटाळा आलाय का? मला मग उत्तर द्या. बोलत चला जा. मला सांगा जाऊन जाऊन सासर मध्ये नीट नांदता येत नाही, नांदवीत नाहीत, नवरा नीट बोलत नाही, सासू नीट बोलत नाही, खानदानी पोरगी जाऊन जाऊन जाईल कुठं? बोला की माहेराला. बरोबर आहे का नाही? पण ही माहेराला जीव निघाला याचा अर्थ आता लक्षात घ्या. आपण जे आहे जीव माहेराला म्हणजे जगाच्या स्वस्वरूपाकडे निघाला महाराज, मूळ स्वरूपाकडे जीव निघाला. पण ही काम नावाचा भ्रतार एवढा खतरनाक आहे. माहेराच्या गावकरात गेलेलं जवळ गेलेलं धरीते मग घरी आणते. कामी नेले चित्त नेदी अवलोक मुख, चित्त नेदी अवलोक मुख. माहेराकडे जाऊ देत नाही. गावाजवळ गेलेलं फाट्यावून ओढून आणतं. हे एवढं खतरनाक काम आहे. ए प्रभू वाटे दुःख फुटो बाहेर दया, प्रभू वाटे दुःख फुटो बाहेर दया, बहु वाटे दुःख फुटो बाहेर दया, बहु वाटे दुःख फुटो बाहेर दया. चित्ताने ते आपला काकडा आता जिथं काकडा होण्या जी होईन ती होईन. बहु वाटे दुःख फुटो बाहेर दया, बहु वाटे दुःख फुटो बाहेर दया, चित्ताने ते अवलोक मुख, बहु वाटे दुःख फुटो बाहेर दया, बहु वाटे दुःख फुटो बाहेर दया. बाहेर दया, बाहेर दया. आता हे एवढं वातावरण बनल्यावर जिथं उजडन काय जरा अजून गुरुजीच्या पहिल्या दिवशीच्या भाषेत सांगायचं झालं तर चिरकर की फिरकर. आता होय जे बघा उग कट होय. बरोबर आहे का नाही महाराज? आता आता एकदा मुठीत आल्यावर मग काय असते? आता काय का अडचण आहे का काही? जाऊ द्या, विनोद सोडून द्या. हा काम नावाचा संतोष महाराज एवढा खतरनाक हे नवरा आहे महाराज. जवळ गेलेलं गावाच्या जवळ आपला फटा आहे ना. बरोबर आहे का नाही? तिथं आली पोरगी म्हणजे जीव देवाच्या जवळ चाललाय महाराज. ही काम मागून गेला. ही कल्पना खतरनाक आहे. ती म्हणते त्या बाग पळाली बघ, गेली बघ, बघ बघ माहेराकडे निघाली बघ. म्हणजे जीव माहेराकडे चालला ही कल्पना सांगायला लागली महाराज. त्या बाग धर बघ. ही पळतच गेलं. कामी नेले चित्त नेदी अवलोक मुख, हे बहु वाटे दुःख फुटो बाहेर दया, बहु वाटे दुःख फुटो बाहेर दया. हे काकडा आहे महाराज. काकडा सोपं आहे काय महाराज? काकडा सोपा नाही महाराज. ही काकडा, हरिपाठ आणि विना पहारा ही 2-3 गोष्टी लय महत्वाच्या सप्त्यातल्या महाराज. आता आमची इन्या पहाऱ्याजवळ आराध्याची गाणी म्हणते. त्याच्या पलीकडे काय बघायचं अजून सांगा. हा चला आता सांगणारा झांजवाजी होतो तर अजून काय करायचंय सांग. आमचे काय करावं महाराज सांगा. लक्षात घ्या मुद्दा कुठे आहे आपला? मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. किती माहेरात गेलेला ओढून आणतोय महाराज. ह्या जीवाला बी कंटाळा आला आणि कंटाळून कागा सासुरवासी मज, कागा सासुरवासी मज गेले भगवंता.
महाराज मला एवढं उत्तर द्या. आंबट व्हायला का नाही ना, म्हणजे आपलं टच केलं बरं असतं अधून मधून. काय करतात तुम्ही? ओ इकडे लक्ष द्या. आणि ते ऐकणार ना, इकडे लक्ष द्या. नवरा चांगला नाही, सासू चांगली नाही, घरची सगळीच माणसं बेकार आहेत. मग कडकडून माहेराला आल्यावर माईच्या आणि बापाच्या पुढं काय म्हणतात तुम्ही? कुठं सापडलं होतं तुम्हाला असले मेल्याच्या पदरात मला बांधले होतंय का नाही? असं खरं सांगायचं. तुकोबराची हीच भाषा आहे महाराज. का गा सासुरवासी माझं देवासोबत भांडण आहे. हा देवाला तुकोबर आहे म्हणा केले भगवंता का गा सासुरवासी माझं. कशामुळे यांच्या पदरात टाकलं तर मला ह्या कामाचे आणि ते किती आपलेपणा नाही, स्वाधीनता स्वतःच नाही. आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही, आपुली या सत्ता स्वाधीनता ते नाही. काग सासुरवासी माझे केले भगवंता काग सासुरवासी माझ. हे देवासोबत भांडण आहे महाराज. सासुरवासा जीव भीतो ओढे तुझ पासी, आता दोही विशी लज्जा राखे आमुची. हे बघ तुझ्या जवळ यायला लागलोय ते ही माघारी ओढून न्यायलाय. आता लाज राखायचं काम तुझ्या हातात आहे. हे कोण म्हणायलाय? कोण म्हणायलाय? जीव म्हणायला लागलाय देवाला. हे देवा कशामुळे असल्या पदरात बांधलंस ना आम्हाला ह्या भिकाऱ्याच्या? घेणं नाही देणं नाही काय नाही, ह्या कामाच्या स्वाधीन करून टाकलंस. हा म्हणून आम्हाला अजिबात नाही नांदायचं नाही काय नाही. काय खतरनाक आहे महाराज, का सोपी माणसं आहेत का काय महाराज? अवघड आहे काम. आणि मग जीव निघाला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, नकोच इथं राहायचंच नाही मला. आणि माहेर पंढरपूर, माहेरचे खतरनाक माणसं, जगावर ज्यांची सत्ता ययाचे बंड जगावरी. बरोबर आहे म्हणतात. ही अशी खतरनाक देव असल्यामुळे तिथे काय कमी का महाराज? नाही. बरोबर आहे का नाही? पण यंदा वारीच झाली नाही महाराज, आषाढी झाली नाही. आणि आता उद्याची आजचीच काय कार्तिकी सुद्धा बंदच आहे महाराज. हा एका वारकऱ्यानं एक देवाला फार पत्र लिहिलं घरानं की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का, की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे. हा खरंय का? काय घोड आहे महाराज, डोळे भरून येतात. की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे. हा खरंय का? नाही नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. देवा आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा समोर येतो. देवा आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा समोर येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरं जमल का? पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? विचार कर रे बाबा, तुला खरं जमल का? पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का, यंदा वारी नाही म्हणे. आ खरंय का? यंदा वारी नाही हे जरा वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया यंदा वारी नाही हे जरा वाईटच झालं. पण खरंच सांगू देवा, यावर्षी तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे होतास की तू त्या दवाखान्यामध्ये उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. लक्षात आलं माझं बोलणं? यंदा वारी नाही हे जरा वाईटच झालं. यंदा वारी नाही हे वाईटच झालं पंढरीच्या विठुराया. पण खरंच सांगू, तुझं दर्शन यावर्षी गावोगावी झालं. होतास की तू त्या दवाखान्यामध्ये उभं टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. रस्त्यावर सुद्धा होतास तू झाडू मारताना, रस्त्यावर सुद्धा होतास तू झाडू मारत असताना. रस्त्यावर बघितलंय तुला खाकी कपडे घालत असताना. पोलिसात सुद्धा देव बघितलंय की पंढरीच्या विठुराया नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो. उद्याची वारी ना, नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो. मात्र पुढच्या वर्षी तुला भेटायला वारी करून येतो.
त्यावेळेला मग गर्दीच्या मनामध्ये कुठला संसर्ग आणू नको. संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची, आणि या सगळ्यावर मग एकच लस ज्ञानोबा तुकाराम नामाची. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता हीच लस आहे कोरोनावर, दुसरी लसच नाही. काय रे? हा ज्ञानोबा. सगळे सगळे आता ही लस आहे, लसीची वाट बघायची नाही. माऊली आवाज आवाज मा इकडे आवाज येऊ द्या. माऊली तुकाराम वा वा वा. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम हा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. आवाज. ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम. म्हणा हे ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा तुकाराम. हा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा तुकाराम. हे ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. हा ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. हा ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. जगातली कुठली बी डीजे ह्याच्या पुढे कमी पडेल का नाही? खरं सांगा, कमी पडेल का नाही महाराज? ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. पुण्याचा सोनार बोलवा ग आईल. चाल ध्यानात आणून दिली, बाकी काय नाही. बरोबर. हे कवी लक्षात आलं ना? बोल लक्षात घे. याच्यापेक्षा लस आहे का मोठी महाराज कुठली? सांगा. आता आता कवर वाट बघायची, लशीची तरी कवर वाट बघायची महाराज. सांगा ना, काही कमी का? डॉक्टर बी एवढे मोठे डॉक्टर झालेत, काय करावं महाराज? हो मग एक जण डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणले जरा छातीत दुखायला लागलो बा म्हणे. म्हणले ऑपरेशन करावं लागेल. चला म्हणले ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. मध्ये येताना हार नारळ बुका घेऊन आलं. ते डॉक्टर पेशंट म्हणला साहेब माझं ऑपरेशन करायचं आहे. हार हे कशाला? म्हणलं हे माझं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर मला, नाही तर तुला. आता काय कोणता तरी काहीतरी एक करावं लागेल म्हणलं. आता ह्याचा उपयोग काय म्हणला सांगा. लक्षात घ्या. आपला मुद्दा एवढाच आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता. याच्या पलीकडे काय? बहु कामे पुरविला सोस, आता उदास आपुल्या त्या भरपूर बघितले, आता भिवून बी बघितले, देवाला विनंती बी केली. कागा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. जगाच्या मालकाला देवाला माहेरला आता निरोप पाठविलाय. आणि मला आता पक्क माहिती, माहेराचे माझे मायबाप सुद्धा माझं सुख दुःख जाणून घेतील महाराज. सुख दुःख माझे ऐकील काने, 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 सुख दुःख माझे
जसा भाव असेल ना तशा चाली लावल्या पाहिजे. हा ना आता इथं म्हणले आणि सुख दुःख माझ्या आई किले गाण्यो आणि सुख लोय अर्धतेत महाराज हो एक जण सुरुवात केली ती सुंदर ध्यान सुंदर ते ध्यान हो उभे हो इथे हो अरे हो मेल ह्याच्या घरी का मेलय कुणी का यार देतात महाराज का हो केलं कीर्तन गेलो कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आला आपण सुरुवात केली ती कस काय वाटलं आपला सूर मेनलं भीमसेन जोशीचा चुलताच आहेस तू काय बरोबर आहे का नाही कस काय वाटलं मेनलं मला आज कळालं भीमसेन जोशी का लवकर मेले तू ह्या बेनच मेलेत म्हणलं नाही तर मेलेच नसते म्हणलं. हा तरी येडं म्हणते स्वरात जरा सुधारणा करावं वाटायली काय करावं लागेल म्हणलं रोज सकाळी 2 टोपण औषध पियत जा म्हणलं इंदू सरपण पियत जा तू आवाज सुधारण म्हणलं. काय महाराज म्हणायला आलं की सगळेच येतं हो स्वभावताची भजन शिव ज्ञानोबा म्हणतात हे स्वभावात भजन हे रक्तातच आहे महाराज बरोबर आहे का नाही पण त्याच्यासाठी करावं लागेल. ज्ञानोबा याला दृष्टांत दिला. ज्ञानोबा म्हणले पुजोनी देव पाहिजे पेरो निशेता जाईजे. हा अहो देव पूजून बघायचे आणि शेत पिरून बघायचे बरोबर आहे का नाही. तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा ज्ञानोबराचे शब्द आहे. आपल्याला करायचंच नाही काही तर कसं महाराज सांगा ना आपण करीतच नाहीत ना काही त्याच्यामुळे गोंधळ होतो. माझ्याकडे लक्ष द्या. माहेरला आता निरोप पाठविलाय महाराज. कसा निरोप पाठवला तुम्ही सनकादिक संत ही ती रूपावळच आहे सगळी मराठी एक सिरियलनच अभंग आहेत गात्यामध्ये. मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा मुळ लवकरी पाठवा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भारव जे तुम्हासी वंचिले ते पायापाशी नाही येसी वेगळे तुका म्हणे मजा आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. पाठवून दिला महाराज निरोप पाठवला आणि आता माहेरच्याने बी निरोप ऐकला. सुख दुःख माझे ऐकिले कानी. हा उगे 2 मिनिटाचा दृष्टांत आहे. काय होतंय माहेरचे जास्त त्रास द्यायला लागले. माहेरचे खूप त्रास द्यायला लागले की आठवण कुणाची येते बाई मायबापाची येते का नाही. आणि काही बी झालं की मायबापावर तुझ्या माईनं हे शिकविले का महाराज. जीव द्यायला तयार असतात पोरी पण त्या म्हणतात ह्यावा का सासूबाई मला इथं मारून टाका पण माझ्या मायबापाचं नाव घेऊ नका म्हणतात का नाही सांगा. मुलीला जास्त जर राग कुणाचा येत असेल तर मायबापाचं नाव काढल्यावर राग येतो महाराज. हा आणि मग मायबापाचं जर सासूरवासीन गावात असली दिवाळीचा सण आला दिवाळीच्या मुळा लेकी असावल्या हा आणि पाहत से वाटुली माहेराची. दिवाळी जवळ आली आणि मुलगी पाण्या नाही नवीनच लेकरू लग्न झालेलं दिवाळीच्या आधी दसऱ्याला 15 दिवसापूर्वी लग्न झालेलं आणि पाण्यावर महाराज ती काय महाराज ती पाण्यावर दुडीवर दुडी सखी गोष्टी करी नामदेवराय म्हणतात महाराज चित्त दुडीवरी ठेवून या. पाण्याला गेले येता येता महाराज तिच्याच गावची दुसरी एक पोरगी तिचा मुराळे आला निघाली महाराज बरोबर आहे का नाही. आणि मग हिंच्या डोक्यावर हंडा महाराज इथं एक हंडा असतो आणि समोरून ती आपल्या गावची पोरगी शेजारी राहणारी तिचा मुराळे आलाय खळकंडोळ्यातून पाणी येतं महाराज. अजून आपल्या भावाचा निरोप आला नाही पप्पाचा बी फोन आला नाही. काय झालंय काय माहिती का मला बोलवायचंच नाही. काही काही बाया ते एवढ्या आहेत महाराज इकडून माहेरात इकडं सासरमध्ये कष्ट करत्यान रोजानं जात्यान दुसऱ्याचे भांडे घासत्यान 10-5 रुपये गोळा करत्यान 200-400 रुपये गोळा करत्यान नवऱ्याच्या मुकाट्या माहेराला नेत्यान. आपलं माहेर गरीब आहे आणि आपल्या जवळच्याच पैशाची येताना साडी घालून येत्यान आणि दुसऱ्याला दाखवत्यान माझ्या माईने घेतली म्हणून. होते का नाही असं सांगा. माहेरावर एवढं प्रेम असतं महाराज. बहिणाबाई फार गोड लिहितात. आज माहेर आले जाण झाली वो पहाट डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. आज माहेराले जाणे झाली पहाट. बहिणाबाईच्या कविता फार सुंदर आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे
किती लागल्या रे ठेसा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा आज माहेर आले जाना झाली झाली पहाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट काय गोड कविता असायच्या अजून हा गोड कविता. आता कविता होय म्हणे पप्पा माझ्या मम्मीचे अन मम्मी माझ्या पप्पाची मी तिथंच होतो मी आणलं लेकर कोण्या भूताचे. काय कविता होत्या महाराज हा गोड कविता असायच्या महाराज. काय गोड कविता असायच्या. शर आला तो धावूनी विवळला श्रावण बाळ ए आई गे दीर्घ फोडूनी हाक जाऊन पडला झोक या राजाच्या वदनी कथावानी. मस्त कविता होत्या रे दादा जुन्या. झाले पाणी आलाया निर्मळ वारे गेलो मी या कासारी लगबग भरोणी जारी तो परत फिरे तो तुमचा शरआला काऊरात ऋतूनी बसला शरआला तो म्हणा रे बाबा मला काय गोड कविता. विवळला श्रावण बाळ. उठा वाटतं का महाराज अशा कविता असले सांगा बरं. मला एक विनंती आहे ही कविता कोणाकोणाला होती हातवरी करा बरं प्लीज. ही कविता कोणाकोणाला होती. गरजे बाबाला माऊली महाराजाला होती आमच्या विनय. अजून कुणाला होती ही कविता. शराला तो ही कविता कोणाकोणाला होती मी सांगतो. जे 40-45 वर्षाच्या पूर्वी चौथीला होते त्यांना होती कविता. चौथीला होती बरोबर आहे ना. आता कविता भरून गेल्या. ज्वानी ज्वानी येस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा हा 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 हा. कविता आहेत महाराज. काय कविता निघाल्या वेगवेगळ्या नव्या नव्या कविता निघाल्या महाराज. आता बरोबर आहे का नाही. वेगवेगळी गाणी निघाली वेगवेगळ्या कविता निघाल्या. माहेराला निरोप पाठवलाय माझ्या माहेराचं येतील. कुणी माहेराचं येईना जाच सासूचा सोसेना सुख दुःख माझे ऐकिले कानी कानी. जगाच्या मालकाच्या कानावर आमचं दुःख गेलंय की जीवाला काय दुःख या कल्पनेचं आणि या रजाचं या पुन्हा का क्रोधाचं. हा धीर आहे महाराज. हा धीर आहे जीवाचा हा क्रोध. त्याचप्रमाणे कल्पना सासूये ही ननंद आहे यांचं सगळ्याचं दुःख जीवाला माहिती म्हणून कळवळा मनी करुणेचा. बरं आता एक सिस्टम असते काय माहिती का गुरुजी. माय बापाला जरी पुरीला त्रास हे कळालं मग डायरेक्ट जायचं आणि जावाय हाता खालून काढायचं आणि पुरगी घेऊन यायचं. ही सिस्टीम जमती का. बोला पटकन बोला पटकन. कारण चिखलाला पाणी माती तुटणार आहे का. तुटत आहे का. कधी ना कधी एक होतच असतंय ना महाराज. आताची सिस्टीम आपल्या पुरील त्रास जायचं की दनादन मारायचे की पुरगी घेऊन जुळतच नाही. आयुष्य गेले काय कायचे माहेरातच आहेत पुरी अजून बी हायता का नाही सांगा. नाही नाही ही पद्धत नाही. माय बापाला मी माहिती महाराज की ह्या जीवाला याच्यापासून त्रास आहे गुरुजी खूप त्रास आहे. मग आता काय करायचं. पद्धती वापरायची महाराज. पोरगी आणायची पण पद्धती जुन्या काळातली मूळ पाठवून होती. तिसऱ्या चरण करुणी सिद्ध मूळ सावळे भातुके करुणी सिद्ध मूळ सावळे भातुके सावले भातुके टाळ टाळ हाताळी दिसे के ना वयासी दिसे एके
माझे गेले कानी दुःख दुःख माझे आई गेले कानी सुख दुःख आई गेले कानी सुख दुःख माझे आई गेले कानी आई गेले कानी आई गेले कानी. आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट